सामन्याला होती सुरुवात. 7वा सामना सध्या आपण पाहतायत. क्वालिफायर 1 चा सामना लीग स्टेजच्या मॅचेस आहेत आणि त्यामध्ये पहिला सामना रंगताना पाहायला मिळतोय. सद्गुरू वटार वर्सेस बिंदास्त कोफरट या टीमच्या दरम्यान पहिला सामना क्वालिफायरचा. ऑल द बेस्ट. चला दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलं तर फार बरं होईल. सध्या स्वराज पाटील सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. ते चांगले ऑपरेटिंग प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलेलं आहे. चांगले ग्राफिक्स यंदाच्या वर्षात त्याने ॲडिशनल केलेत. मानदादा पाटील यांचं मास्टर माइंड. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. अजून 12th मॅन आलेले नाही आहेत दोन्ही टीमचे. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या, AC मध्ये बसा. यावेळेला पहिलाच बॉल ऑन साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले आणि सिंगल मेल डिक्लेरेशन झोनमध्ये पहिल्याच बॉलवर 1 रन येत असताना आपण पाहताय सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष पाहायला मिळतं. क्रीडा समिती, महिला समिती आणि आयोजित पुरुष व महिला क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर आपण पाहिला तर 1 रन येते कुणाल आणि मंदार. मात्रे चांगला बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली गेली, मात्र इथून कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. अपील चांगल्या पद्धतीने केली गेली होती. संघाची धावसंख्या स्थिर राहिली आतापर्यंत आपण पाहिलं तर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर वेळेला पहिला आहे. चांगला बॉल, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 रन डेफिनेटली लेग बायच्या स्वरूपात मेल डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. दोन्ही या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं कुणाल आणि मंदार अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवत आहेत. प्रांजल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर पॉवर प्लेचं पाहायला मिळतं आणि पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग सध्या होत असताना प्रांजल प्रथम पाटील यांना आपण पाहतायत थोडंसं इंजुरीने त्रस्त आहेत. वटार एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सध्या वसई एक्सप्रेस आहेत ऑन साईडला. मात्र ह्या वेळेला आउटफील्डच्या वरून खेळले गेले. मात्र फिल्डर भावेश पुढे सरसावतील. भागेश यांना पण पाहतायत समालोचन कक्षामध्ये. गेल्या स्पर्धेमध्ये अप्रतिम विश्लेषण केलं होतं. एक्सपिरियन्स त्यांचा त्यांनी शेअर केला होता. धन्यवाद भागेशजी. पुन्हा एकदा आवाज तुमचा येईल उद्याच्या दिवसात कदाचित, कारण आज इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग. यावेळेला ऑन साईडला भागेश येत आहेत, परंतु इथे नशिबाची साथ मिळाली नाही. नशिबाची साथ मिळाली ती कुणालला आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स इन्क्लूड केल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस शिव जयस्वाल यावेळेला दर्शवत आहेत की 6 रन या फलकावर पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय आणि अशातच खेड्यापाड्यात अगदी छोट्या छोट्या गल्लीमध्ये लीगच्या स्टेजच्या मॅचेस खूप मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. हे सुद्धा आपण पाहत आहेत. ते आपल्या स्वतःच्या गावापासून सुरुवात केल्यानंतर जी सुरुवात होते ती प्रोफेशनल क्रिकेटकडे, मग ऑल इंडिया आयकॉन प्लेयर म्हणून त्यांची निवड होते. त्यामध्ये प्रथम पाटीलला सुद्धा आपण पाहतायत नेहमीच चांगलं क्रिकेट ओपन टीममधून खेळत असताना. यंगस्टर पापडी असेल,
गणेशजी काकड नेहमीच या खेळाडूवर विश्वास टाकत असतात सातत्याने रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा. षटक क्रमांक दुसरं, गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी डिक्लेरेशन झोनमध्ये एक रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मंदार म्हात्रे आपल्या टीमला घेऊन जातोय 7 या धावसंख्येवर. बिंदास्त कोफरड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट सद्गुरू वटार. या दोन टीमच्या दरम्यान क्वालिफायर 1 असा सामना क्रमांक 7 आजच्या दिवसातील. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. श्रेयस नाईक. श्रेयसचा हा बॉल यावेळेला ऑन साईडला भागेश येत आहेत. आता मात्र थोडीशी चुकी केली परंतु बॅकअप चांगला मिळतोय. एक रन मिळेल आणि दुसरी रन सुद्धा यावेळेला परिपूर्णता पाहायला मिळते. सिंगल डबलला महत्व दिलंय आणि क्रिकेटमधील बेसिक दोन्ही फलंदाज जाणतायत. जर ज्या वेळेला षटकार चौकार येत नाही त्यावेळेला तुम्हाला सिंगल डबलला महत्व द्यावं लागतं. लाईफ लाईनला विसरून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक बॉल हा काही बॅटच्या बरोबर रडारमध्ये येणार नाहीये. त्यामुळे कधी कधी सन्मान द्यावा लागतो गोलंदाजाला. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. पंचांकडे अपील केली होती. पंच मात्र सहमत आहेत का? यस. परंतु कुणालचं म्हणणं होतं की ग्रीफचा आवाज आला होता कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि यावेळेला पहिलं क्रिकेट आपण पाहिलं होतं ज्या वेळेला चांगलं क्रिकेट खेळायचो. फक्त अंपायर नसताना फक्त स्वतःच अंपायर बनायचे. आई शपथ मी आऊट नाहीये ही टॅगलाईन आपल्याला लहानपणीची आठवायची. परंतु आता टेक्नॉलॉजी आलेत आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तिसरा डोळा हा टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर उघडला आणि प्रत्येक घराघरामध्ये खेळाडू पोचले. जिथून 100 रुपयाची सुरुवात झाली तिथून मात्र 1 करोडच्या घरामध्ये आता पहिलं प्राईज जाऊन पोचले गेले. ISPL सारखे दरवाजे उघडले आणि खेळाडू खेड्यापाड्यापासून मात्र मालामाल होताना पाहायला मिळाले. परंतु ते नुसतेच मालामाल झाले नाही की सेटिंग वगैरे करून, तर आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर ते मालामाल झाले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सातत्य खूप महत्त्वाची गोष्ट असते. मग ते गल्ली क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, तुमचा क्लास सातत्याने दर्शवायला हवा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. तन्मय उजव्या हाताचा फलंदाज. श्रेयस नाईकचं कौतुक करेन, चांगली गोलंदाजी. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल निघून जाईल पाठीमागे. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना 10 या धावसंख्येवर. वाळुंज वर्सेस भुईगाव. चला नेक्स्ट मॅचचा टॉस लगेच आपण यायचं आहे. डॉट बॉल. पहिलीच मॅच कौस्तुभ यांनी सुद्धा खेळली आणि आज रेस्ट करत असताना मध्यंतर आपण पाहतायत उन्हाचा तडका खूप वाढत चाललाय आणि अगदी मात्र रेस्ट करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला अप्रतिम फोर्स केलाय मंदार म्हात्रेच्या बॅटमधून. आउटफील्डच्या इनफील्डच्या वरून खेळले गेले. निमेश पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मंदार म्हात्रेच्या बॅटमधून. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 2 षटकाच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बिंदास्त कोफरट टीम 12 वर जाऊन पोहोचले गेले. आजच्या दिवसामध्ये धावा फार कमी प्रमाणात होताना पाहायला मिळत आहेत. 25, 30, 32, 33, 34, जास्तीत जास्त 34, 35, 36चं टार्गेट होतं. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं 36 धावा पूर्ण झाल्या होत्या. म्हणजे 40+ अजूनपर्यंत धावा झालेल्या नाही आहेत. या मॅचमध्ये ती संधी आहे का? स्वतःला ती निर्माण करावी लागेल. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. सध्या पाणी जात आहे मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक. तत्पूर्वी घेऊया आपण एक DJ ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
ते बॉल आपण पाहिला तर आउटसाईड द लेग स्टंप आहे का, पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यानंतर वाईट बॉलचा इशारा येत असताना प्रशांतजी केदारे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला राहील शेख सर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत हेमंत ठाकूर सर यांना आपण पाहू शकाल, सर्वात अनुभवी अंपायर्स आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. ग्रेट डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेली 13 या धावसंख्येवर. एक रन हलक्याशा हाताने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते सिंगलच्या सह्याने 14 या धावसंख्येवर. प्रथम बऱ्याच वेळेला पहिले प्रथम पाटीलला विकेट हॅट्रिक घेताना, निर्धाव षटकट टाकताना चांगली गोलंदाजी सातत्याने होत असते. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केलंय, पिकअप शॉट आहे. चिराग पुढे सरसावतील, त्याला या वेळेला सरळ बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धावा 4. चौकार. गुड शॉट बाय मंदार म्हात्रे. वापर केला मंदार म्हात्रेच्या बॅटमधून, मात्र खणखणीत चौकार. या चौकाराची आवश्यकता होती संघाला. आणि त्यानंतर बॅटचे एजंट टेकन. वॉट अ कॅच, ॲब्सोल्युटली सुपर कॅच. फलंदाज बाद मंदार म्हात्रे. बॅक टू द डगआउट. अखेरकार प्रथम पाटीलने विकेट मिळवली. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. आणि विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवून दाखवलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश नाईक यांना आपण पाहत आहेत. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सध्या वटारा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर येताना प्रथम पाटील, मंगेश नाईक एक चांगले खेळाडू आहेत. सध्या मिडल स्टंपवरून गार्ड घेत आहेत. चांगला बॉल होता ऑफ साईडला. फॉरवर्ड डिफेन्स दाखवलाय. तत्पूर्वी 1 रन मिळेल तेवढीच चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1च्या मदतीने. 19 या धावसंख्येवर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. सामवेदी ब्राह्मण संघ आपण पाहू शकतायत. अमृत महोत्सवी वर्ष आहे. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. निमेश येत आहेत आणि यस, व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद होताना. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. ध्रुव गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 19 धावा झाले 6.33च्या करंट रन रेटने.
त्यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय भागेश. पुन्हा एकदा पुढे सरसावला, परंतु इथे मात्र वन बाउन्स ओर द रोप. स्ट्रेट ड्राईव्हचा अगदी नेत्रदीपक फटका मंगेश नाईकच्या बॅटमधून खणखणीत चौका. यावेळेला बॅटचे एज अँड विकेट किपरच्या पाठीमागे डिक्लेरेशन झोनच्या दिशेने एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 24 रन. आता कुठेतरी गिअर चेंज केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला मात्र ही तुमच्यामध्ये असावी. असं नाहीये की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनतील, मोठी स्पर्धा खेळून मात्र मोठे खेळाडू बनतील. तुम्हाला ती परिस्थिती हँडल करता आली पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये, खेळपट्टीवर स्पेशली. आणि ते मंगेश नाईक करत असताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेला विकेट किपरच्या वरून बॉल निघून जाईल डी झोनमध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 25. या धावसंख्येवर 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रथम पाटील आपला एक्सपिरियन्स थोडाफार शेअर करतायत ध्रुवच्या या गोलंदाजीवर. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले गेले. 25 धावा झालेत. बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. टेनिक्स बॉल आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे मैदानाची रचना पाहता बॉल यूज केले जातात. भिवंडीमध्ये स्पेशली आपण पाहिलं तर निव्याचे बॉल जास्तीत जास्त तुम्हाला पाहायला मिळतील. मग वसई विरारमध्ये टेनिक्स बॉल जास्तीत जास्त आपल्याला यूज होताना पाहायला मिळतात. मध्यंतर आपण पाहिलं तर भरपूर वेगवेगळे बॉल आले. सिक्सर सुप्रीमो असेल, 6 सीटचा बॉल असेल, त्यानंतर फुलटॉस 24 कॅरेट बॉल असेल, गुड शॉटचे बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम ऑन साईटला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. भागेश पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो जरूर होता, कलेक्शन अचूक झालं नाही. मात्र 2 रन्स मिळतील. आता या वेळेला धावांचा वेग वाढलेला आहे. 27 रन झालेत आणि मॅच बॉल सुद्धा आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 27चा आकडा खूप मायने राखतो टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये, कारण याच 27 नोव्हेंबर 2015ला पहिला गुलाबी चेंडू वापरला टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये. आणि डे नाईट्स कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. यावेळेला बॅटचं टॉप एज आणि एक साधा सोपा झेल मात्र तिथे कन्वर्ट करू शकलेले नाही आहेत. मंगेश नाईक यांना मात्र जरूर जीवनदान मिळालं. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता ध्रुवने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. एक चौकार व्यतिरिक्त स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. ध्रुव नाईक. शुभम नाईकला आपण पाहतायत. ते या शेवटच्या बॉलवर टार्गेट ठरवणारा बॉल असेल का? मॅच बॉल सध्या आपण पाहतायत यूज केला जातोय. फुलटॉस बॉल. शुभम नाईकचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर काय चौकार येईल का? आणि या वेळेला जवळजवळ आपण पाहिलं तर चौकार आला आणि चौकाराने 32 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 33 धावांचं आव्हान समोर ठेवलंय ते सद्गुरू वटार या टीम समोर. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय बिनधास्त. त्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला वाळून स्ट्रीम 2 हात करणार आहे. भुईगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. RCM वाळुंज वर्सेस भुईगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. त्वरित या. 33 धावांचं लक्ष हे समोर ठेवले गेले.
आदरणीय कुणालजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते, कुणालजी नाईक यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस नेक्स्ट मॅचचा. आपण टॉस करणार आहोत. कुणालजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेत. कॅमेऱ्यात बंदिस्त होत आहे. यस, कॉइन स्पिन होतोय. रामजी बाबा क्रिकेट क्लब वाळुंज टीमने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलंय ते भुईगाव या टीमला. चला लगेच आपण फिल्डिंग सेट करायची आहे. 33 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. तेहतीस धावांचं लक्ष्य आणि तत्पूर्वी या आपण फील्ड सेट करेपर्यंत संगीत कक्षेकडे वळूया. अर्थातच मिस्टर निलेश अँड रोहन यांच्याकडे वळणार आहोत. आहे सद्गुरू वटार टीम 2:41 झालेत. 7वा सामना सुरू आहे. त्यानंतर 8व्या सामन्याला सुरुवात होईल. सध्या क्वालिफायरच्या मॅचेस लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप आणि चिराग अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गेल्या मॅचमध्ये चिराग यांना निखिलजी पाटील यांनी भरपूर प्राईज लावलं गेलं होतं. 9,000 रुपये तब्बल आपण पाहिलं त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. आणि हे क्रिकेटवरचं प्रेम आहे निखिलजी पाटील यांचं. USA वरून खास करून पंकजी पाटील यांनी ती माहिती दिली. तेहतीस धावांचं लक्ष्य. डोंट क्रॉस द ब्रिज अँड कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. फाईट करा. नाण्याची एक बाजू आपण पडताळले, आता नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट असेल. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. त्याचा नेम नाहीये. आपण सातत्याने पाहिलंय. IPLचाच विचार करा आपण. किंग्स 11 पंजाब टीम सातत्याने जिंकत आली, परंतु त्यानंतर त्यांना पराभवाची चव चाखायला मिळाली. आणि एका साईडला KKR आपण पाहू शकलात. संघ पराभूतच्या छायेत जात असताना मात्र लगातार ते मॅच विन होत गेले. क्रिकेटच्या खेळामध्ये लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये हेच तुम्हाला अनुभवायला मिळतं, शिकायला मिळतं की पहिली मॅचमध्ये आपण काय केलं, स्ट्रॅटेजी आपल्याला बदलायची आहे का. कारण तुमच्या आयुष्यात 2 प्लान असायला हवेत. एक A प्लान आणि B प्लान. जर A प्लान तुमचा सक्सेस ठरत नाही तर दुसरा B प्लान तो सक्सेस ठरेल, पण तो कधी, अथक परिश्रम अथक मेहनत घेतल्यानंतर. आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर मेहनत आणि आत्मविश्वास हे जणू आता विद्यापीठच बनलेलं आहे. सामन्याला होते सुरुवात. 33 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेत. या लक्ष्यांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण करतायत याकडे लक्ष सर्वांचं वेधीत झालंय. आणि DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. कॉपरेट केले ते प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. लो फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना पहिलाच बॉल. तेवढीच चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल.
सध्या कुमारजी नाईक साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच रामजी बाबा क्रिकेट क्लब आणि त्यांची स्पर्धा पार पाडली. त्यांच्या माध्यमातून इन्व्हिटेशन होतं. 2 दिवस अतिशय सुंदर स्पर्धा आणि कुमारजी नाईक साहेब नेहमीच समालोचनाला आम्हाला दाद देतात, त्यामुळे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. सध्या राहुलजी म्हात्रे हे सुद्धा व्यासपीठावर आहेत, या क्रीडा समितीचे अध्यक्ष आहेत. सामन्याला सुरुवात ज्या पद्धतीने झाली, 1 रन मिळाली संदीपच्या बॅटमधून आणि 1 रन खूप कॉन्फिडेंटली असते. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. परफेक्ट व्हाईट यॉर्कर. चिराग जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता चिराग नाईकच्या माध्यमातून. बॉल डॉट. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील मंदार म्हात्रेने केली होती, परंतु अपीलमध्ये तेवढा आत्मविश्वास नव्हता, उत्साह जास्त होता. एक्साइटमेंट यावेळेला पाहायला मिळाली होती मंदार म्हात्रेची. या अपीलवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. खूप चांगली गोलंदाजी सध्या होत असताना पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग. रोहित यांना आपण पाहतायत, एक जुने जाणते खेळाडू. भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिलेत आपल्या करिअरमध्ये. हलक्याशा हाताने चिराग एक सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर आहे. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. स्मार्ट सिंगल या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 2 रन्स झालेले आहेत. 34 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 33 धावांचं लक्ष. 28 नंतर चौकार आला आणि 33 धावांचं लक्ष हे समोर. पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा वापर केला होता. क्रॉस क्रिकेट इज अ बॅट क्रिकेट असं म्हटलं जातं, परंतु क्वचित आणि कदाचित फक्त क्रॉस बॅटचा वापर करावा लागतो तुम्हाला या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. डॉट बॉलची सांगता होत असताना काय बॉल यावेळेला फिरवलेत आतापर्यंत. रोहित यांच्या गोलंदाजीवर खरपूस समाचार घेतलेले नाहीये. उलटॉस बॉल ऑन साईडला. खूप चांगला फटका. पायावरचा बॉल होता. अगदी नेत्रदीपक पद्धतीने या बॉलला खेळून काढलं. सौंदर्यपूर्ण फटका ऑन साईडला संदीपच्या बॅटमधून. खणखणीत चौकार. शेवटच्या बॉलवर मिळतील 4. संघाची धावसंख्या 6-0. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 6 रन्स आलेत. दोन्ही बॅटरने मात्र अकाउंट ओपन केलंय. संदीप एका साईडला 5 धावांची खेळी करतोय. चांगला फटका सजवला गेला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर ट्रॉफीज, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतिमा आपण पाहू शकाल, कारण अवैधव्य ट्रॉफी असण्यापेक्षा मात्र क्वांटिटीपेक्षा क्वालिटीच्या ट्रॉफी असणं खूप गरजेची गोष्ट आहे, जेणेकरून शोकेशमध्ये ती अप्रतिम शोभून दिसेल. हितेजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ऑन साईडला लेग ग्लान्स करत असताना आपण पाहत आहेत डिक्लरेशन झोनच्या बाजूने बॉल वळतोय. 1 रन मिळेल. चिराग एक सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत, कारण माहिती आहे संदीपची बॅट 4 झाले, तळपले. वेलकम हितेजी पाटील. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये, दुपारच्या सत्रामध्ये. वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 7 वर जाऊन पोहोचले गेले. 33 रनचं टार्गेट, 26 रनची आवश्यकता. स्लोवर 1 बॉल होता. 2 पायांच्या अगदी मधोमध बॉल पिच होत असताना बाईकच्या स्वरूपात डिक्लरेशन झोनच्या दिशेने बॉल वळतोय. मंदार म्हात्रे थोडेसे कन्फ्यूज झाले त्या ठिकाणी, कारण बॉल अँड बॅटच्या बरोबर गॅप होता आणि तिथून असं वाटलं की बॉल मात्र लेग स्टंप उद्ध्वस्त करेल, परंतु 1 रन मिळून गेला हा बॉल. या एकेरीने 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. कुणाल पुन्हा एकदा ऑन साईडला. चिराग ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न नाही आहे. 1च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9व्या धावसंख्येवर.
33 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर मोठे फटके आतापर्यंत येत नाहीये. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत गोलंदाज. संदीप प्रयत्न करतायत मोठे फटके मारण्याचे, परंतु आता पुढील बॉलमध्ये कितपर्यंत धावा येतील. हलक्याशा हाताने लेट कट खेळले गेले होते, बॉल आतमध्ये वळला होता आणि त्यामुळे मात्र स्टंप्सपासून थोडासा बचाव करण्यासाठी बुद्धिमत्तेचा वापर केला, ग्लाइड केले या बॉलला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले. 10 या धावसंख्येवर 10 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. 1 रन मिळेल. तेवढीच चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 11, 11 वर जाऊन पोहोचले गेले. 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. सद्गुरू वटा टीम सध्या बॅटिंग करत असताना 33 धावांचा पाठलाग करताना ऑन साईडला शॉट पूल केलंय आणि बरोबर बॉल निघून चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउन्स, 1 टप्पा घेत बाउंड्री लाईन पार, चौकार. गुड शॉट बाय संदीप. 4 रन. दणदणीत या वेळेला अप्रतिम सुरुवात जी पाहायला मिळते संदीपच्या बॅटमधून. 15 रन झालेत. 18 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 18 रन. भागेश सध्या पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करत असताना, कारण तेवढीच उष्णता आहे, आपल्या शरीराची काळजी घ्या, जास्तीत जास्त पाणी प्राशन करा, तेवढंच डिहायड्रेशनपासून तुम्ही वंचित राहतील. आणि जर डेचं क्रिकेट खेळतायत कोणत्याही विभागामध्ये तर सकाळी निघताना घरातून आपण ब्रेकफास्ट करून निघा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा शरीराला त्रास जाणवणार नाही. त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण जगातील सर्वात चांगली प्रॉपर्टी कोणती असेल तर ते आहे आपलं शरीर. आणि शरीर जर तुमचं चांगलं असेल तर जगातील कोणतीही प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता. त्यामुळे शरीराला जपा. हेल्थ इज वेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. सध्या 12 बॉल 18 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 12 बॉल 18, 9च्या सरासरीने फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, अद्भुत खेळ आहे. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. T20चा वर्ल्ड कप आपण अनुभवला. संजू सॅमसनला जे सेमीफायनलच्या अगोदर ट्रोल करायचे करोडो जनतेने, त्याच संजू सॅमसनला जेव्हा 87 धावांची एक जबरदस्त खेळी केली तेव्हा करोडो जनतेने त्याला डोक्यावर घेतलं. त्यामुळे वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट बदलत गेलं. 1983 पासून प्रचंड वारे वेगाने वाहू लागले क्रिकेटचे आणि त्यानंतर आता अनस्टॉपेबल आपण पाहतायत. क्रिकेटचा फॉर्मॅट बदलला परंतु क्रिकेटचा क्रेज बदललेला नाहीये. त्यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतायत हलक्याच्या हाताने खराब फिल्डिंग. 1 रन मिळेल. मात्र संदीपने सांगितलं यू वेट डिअर चिराग, इथे मात्र कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊन फायदा नाहीये. बरोबर आपण चाललेलो आहोत रन रेटने आणि त्यामुळे हे समंजसपणाचं क्रिकेट खेळतात सद्गुरू वटार टीमचे 2 बॅटर. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. विजयासाठी आता 17 रनची आवश्यकता आहे. संदीपने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली, ज्या पद्धतीने सेन्सिबल आणि सेन्सेशनल बॅटिंग. ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय बिटवीन द गॅप आणि सरळ बॉल निघून चाललाय. नो चान्स फॉर दिस फील्डर अँड गेट इट. 1 बाउन्स, 4 रन. सुपर प्लामिंग, चौकार. चौकाराने भव्य स्वागत आदरणीय वैभवजी नाईक यांचं स्वागत या चौकाराने केलं या क्रीडा नगरीवर. आपलं सहर्ष स्वागत. मी विनंती करीन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे.
आपलं सहर्ष स्वागत. सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष सध्या आपण पाहत आहेत या स्पर्धेचं आणि त्यांचं करूया. वैभवजी नाईक साहेब आपलं वेलकम आहे या मुख्य मंचावर. सध्या सिच्युएशन जर आपण पाहिले तर 10 बॉल 13 रन इक्वेशन सध्या पाहायला मिळतं. संदीप बरोबर गॅप शोधतो, वेळ घेतो आणि त्याचा नॅचरल खेळ दाखवत असताना पाहायला मिळतो. शॉर्ट सिलेक्शन आहेत या खेळाडूकडे. फुलटॉस बॉल जागा बनवली, इनफिल्डच्या वरून खेळलंय, परंतु आज झेल खूप महत्वपूर्ण होता. संदीपचा कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. 1 रन मेल. कॅचेस विन द मॅचेस. कधी कधी हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतात. एक झेल किती महाग ठरू शकतो ते सांगण्याची गरज नाहीये, परंतु कोणताही फिल्डर आपल्या संघाच्या नावाची जर्सी जेव्हा परिधान करतो ना, तो 101% देण्याचं काम करतो. जाणून बुजून कोणताही झेल सुटला जात नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं. चांगला बॉल डिलिव्हर केला आणि सरळ बॉलने मात्र यष्ट्यांचा वेध घेतला आणि लेग स्टंपचा पत्ताच कट केला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 12 रन. प्रथम पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनचा प्लेअर पाहायला मिळतो बॅटिंग ॲट नंबर 3 वर. तर सध्या बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गेले. चांगली बॅटिंग करावी लागेल. तो आत्मविश्वास, कारण आत्मविश्वास असावा कोणत्याही क्षेत्रामध्ये, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा. टायटॅनिक बोटची आपण कहाणी ऐकली असेल, कारण टायटॅनिक जहाजवर एक वाक्य लिहिलं होतं, द अनसिंकेबल शिप. म्हणजे काय तर न बुडणारं जहाज. परंतु साक्षीदार आहे जग की तो जहाज बुडाला होता, कारण त्यांचा तो गर्व होता. त्यामुळे अहंकार हा शब्द जेव्हा तुमच्या डिलीट डिक्शनरीमधून करतील तेव्हा पहा, जीवन जगताना तुम्हाला प्रत्येक वेळेत आनंद देऊन जाईल. त्यामुळे अहंकार हा शब्द कधीच आपल्या डिक्शनरीमध्ये नसावा. ते आत्मविश्वास और कॉन्फिडन्स ज्याला म्हटलं जातं, तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये आहे. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. आता कमबॅक केलंय गोलंदाजाने. गोलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला अर्नवला आपण पाहत आहेत. 7 बॉल 12. 7-12चा उतारा कोण सोडवेल. 7-12 ही टीम सुद्धा मी पाहिली होती. ऑलिम्पिक स्पर्धा करत होतो भिवंडीमध्ये. 7-12 महापोली हा संघ खेळला होता. त्यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चुकीचं कॉलिंग झालं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला स्वतःला सावरलं. हा ना करता करता दुसरी रन मिळेल का. इंजुरीने त्रस्त आहे प्रथम, आणि इथे प्रथम पाटीलची विकेट खूप मोलाची होती आणि सरळ मात्र प्रथम पाटीलला यावेळेला निराश, हताश, हतबल मनाने परतावं लागेल. फक्त रन मिळेल यावेळेला 1 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. या धावसंख्येवर 11 रनची आवश्यकता आहे. आता 6 बॉल आहेत तुमच्याकडे आणि 6 बॉलमध्ये 11 रन. प्रथम पाटीलची ही विकेट किती मोस्ट इम्पॉर्टंट होती याकडे लक्ष असणार आहे. सध्या घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष 2026. सहा बॉल आणि 11 रन.
एक फलंदाज रनआउट झाल्यानंतर आता जबाबदारी संदीपवर आले आणि नवीन फलंदाज श्रेयस या तन्मयला आपण पाहत आहेत. तन्मय बॉलर म्हणून ज्याची ओळख 6 बॉल 11 सेव्ह करेल का, डिफेंड करेल का याकडे लक्ष असेल. परंतु एका साईडला संदीप सारखा खेळाडू सेल्फ कॉन्फिडन्स आहे. जबाबदारी खूप महत्त्वाचा भाग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जो 7 शब्द क्रिकेटचा अर्थ परिपूर्णता बनला गेलाय त्यामध्ये आर हा शब्द येतो. तो कशासाठी बनलाय तर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी ती तुम्हाला जाणावी लागते. 6 बॉल 11, 7 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता, 1 रन ऍड झाली, दुसऱ्या रनसाठी विकेट मिळाली, त्यामुळे 6 बॉल 11, 6 बॉल आणि 11 रन. वॉट अ मॅच, पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल. 6-11चं समीकरण आहे. सहा बॉल 11 रन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तन्मयचा पहिलाच बॉल, बराच वेळ चेंडू हवेत राहतो आणि यस, ग्रेट कॅच. अतिशय चांगला झेल टिपला गेला. कुणालच्या माध्यमातून आपण पाहतायत फलंदाज यावेळेला बाद होताना. जबाबदारी यावेळेला थोडीफार कुठेतरी जाणावी लागणार आहे, ती भागेश आणि एका साईडला श्रेयस. या 2 फलंदाजांवर तन्मयचा पहिलाच बॉल, थोडीशी बॉलला फ्लाईट दिली होती आणि लॉंग ऑन वाईडिश मध्ये होते. कुणाल त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक केली नाही. एक्सलंट कॅच. 5 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. धावा होऊ शकतात, मी करेन आत्मविश्वास. क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे जर ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला सबब आणि कारण बिलकुल चालणार नाही. क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या वरून बॉल निघून गेला सरळ मंदार म्हात्रेच्या हातामध्ये. प्रथम पाटीलची विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. तिथे कदाचित मोमेंट शिफ्ट झाली, मॅच टर्न झाली. संदीप असं वाटलं की मॅच विन करून देईल, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये खूप मायने राखतं. तुम्ही खेळपट्टीवर किती वेळ राहता, खेळपट्टीवर धावा कशा जमा करता. चार बॉल आणि 11 रन. भागेश मोठा प्रहार करण्यासाठी ओळखला जातो. यावेळेला ऑन साइडला पुल केलंय, परंतु पुलचा फटका पॉवरफुल नाहीये. शुभमने मात्र कोणती मिस्टेक केली नाही आणि अखेरकार भागेश सुद्धा आल्या पावली परत. तीन बॉल आणि 11 रन सध्या आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 11 रन. डबल एचा ब्रँड सध्या यूज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जफरभाई पटेल यांचा हा ब्रँड. मॅन फ्रॉम कुडूस, भरपूर वर्ष कुडूस गावातून क्रिकेट खेळलं. मग अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या संघाचा बोलबाला राहिला आणि आज स्वतः एक ब्रँड, वेगळा ब्रँड पाहायला मिळतो. डबल एचा ब्रँड चालवत आहेत. 3 बॉल 11 रन. वेगवेगळे बॅटेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक काळ असा होता की फक्त बॅट एक असायची, जे माझी खेळाडूंना तर माहीतच आहे.
आणि 15 जणांचे त्या बॅटला हात लागायचे. परंतु आता एक एक खेळाडूकडे जवळजवळ 5 ते 6 वेगवेगळ्या ब्रँडेडच्या बॅटेट पाहायला मिळत आहेत. यावेळेला जरूर ऑन साईडला अमेच्या बॅटमधून मात्र फटका तर चांगला आलाय. शुभम चांगली फिल्डिंग करत असताना तेवढा चांगला थ्रो, एकच धाव. आता 2 बॉल 10 रन. काय तन्मयने कॉन्फिडेंटली गोलंदाजी केली. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय तन्मय. एक लेग ब्रेकचा फिरकीचा मारा करण्यासाठी ओळखला जातो. चांगला बॉल फिरवला यावेळेला. सबमरिंग डिलिव्हरी. शेवटचा बॉल. एक बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता धावांचा वेग फार कमी. 10 रन. एक बॉल 10 झालेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. एक बॉल 10 झालेत, एक बॉल 11 झालेत, एक बॉल 13 झालेत, एक बॉल 15 झालेत, एक बॉल 8 झालेत आणि इथून मात्र प्लेट ऑन फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे सद्गुरू वटाट टीमला पराभवाची चव चाखायला मिळाली. या सामन्यामध्ये अगदी सामना जवळ आला होता, परंतु दॅट्स अ टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच. प्रथम पाटील रनआउट. जिथे झाला तिथे मात्र थोडासा मॅचमध्ये मोमेंट शिफ्ट झाला आणि तिथून आपण पाहू शकतायत प्रतिस्पर्धी संघाने मात्र चांगला खेळ केला. बिंदास कोफरट टीमने बिंदास्त बॉलिंग केली तन्मयने आणि यावेळेला विजयाचा जरूर विजयाची चव चाकण्यास भाग पाडले गेलं. कॉंग्रॅच्युलेशन. आणि